मुलगी कोणाची असो, लहानाची असो, मोठ्याची असो, आजपर्यंत आपण सगळं पाहिलंय का की कोणाच्या मोठ्याच्या मुलीवर कोणाच्या जागेवर कोणाला मारून टाकलं म्हणून. आता कुठे जात नाही, असं कुठे झालेलं नाही. मुलगी कोणाची असो असं पाहिलंय का, असं पाहिलंय का. मुली कोणाची असो असं पाहिलं होता तुला बघतो घंटा बंदी जागेवर मारून टाका तुला असं नाही. बघा तुम्ही बोलले त्याचा राग नाही अजिबात, तुमचं म्हणणं खरं आहे. पण असं आपल्याकडे कायदा नाही होतो, घंटा बंदी जागेवर मारून टाका कायदा नाहीये, कायदा नाहीये. माझी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे, आपला राग आहे हा खरा आहे, आपला राग घंटा मुलांना 100% बरोबर आहे. तुम्ही माझ्यावर बघला मग तुम्हाला मुलगी नाही का, मला दोन मुली आहे, तो भाग नाहीये. पण असा कुठेही कायदा नाहीये की कुणाच्याही मुलीवर अत्याचार झाला तर त्याला संकट आणि फाशी द्या, आमच्या ताब्यात मारून टाका, असा कुठे कायदा आहे का. आपण हे सुशिक्षित आहात, त्यामुळे असं करता येणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आंदोलन थांबवावं. इतक्या 5-6 तासापासून शांततेत आंदोलन चाललेलं आहे, इतक्या शांततेत चाललेलं आंदोलन, याला उगाच गालबोट लागता कामा नये. माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे, नाही मी जातो बरोबर आहे, तुम्हाला मला माहित आहे मी जातो, मी शासन म्हणून आपल्याशी बोलायला या ठिकाणी आलेलो आहे, मी या ठिकाणी आलेलो आहे. मला वाटतं आपण संयम ठेवावा, आपण आंदोलन थांबवावं. आपण ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. आरोपीवर कडक कारवाई या ठिकाणी होईल या बाबतीत कोणी मनामध्ये शंका ठेवू नका. आपल्या किल्ला फेकायचं येतात, वेगळा वळण लावू नका, आंदोलनाला वेगळं वळण लावू नका, नका शांतता ठेवा. आम्ही बोलतोय तुमच्याशी, आम्ही बोलतोय ना, आपण बोलतोय. आपल्या नका फेक करू नका. काय ना चला चला तुम्ही म्हणत असाल तर मी जातो, पण माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे की या आंदोलनाला कुठे गालबोट लागता कामा नये. आपल्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, आपल्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. पोलीस समोर करवले शाळेच्या प्रशासनावर आम्ही कारवाई केलेली आहे, सरकारी वकील ठेवलेलं आहे, हॅलो हा सुटली तर